नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं वी अकॅडमीमध्ये स्वागत करतो। तुम्हाला सर्वांना माहितीच असेल आपली MPSC मेन टेस्ट सिरीज ज्याचं नाव आहे आत्मनिर्भर ही चालू झालेली आहे। ज्यांना एनरोल करायचं असेल 2000 येणाऱ्या एग्जामसाठी पुढच्या म्हणजे जी एग्जाम तुम्ही देणार आहात किंवा ह्या वर्षीची देणार असाल किंवा त्या पुढच्या वर्षीची देणार असाल कुठल्याही वर्षीच्या एग्जामसाठी तुम्ही याच्यामध्ये एनरोल करू शकता। लक्षात घ्या, अशी महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे, त्याच्यामध्ये उत्तरे तुमची असणार आहेत आणि उत्तरे कशा प्रकारे लिहायची आहे त्याची दिशा जी आहे ती आमची असणार आहे। आत्मनिर्भर यासोबतच डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम जो आहे तो यूट्यूबवरती आपला फ्रीमध्ये चालू आहे। सर्वांसाठी हे आन्सर जे आहे ते उपलब्ध असणार आहेत, याचा सुद्धा सर्वांनी फायदा घ्यावा, राईट। कारण हे फ्रीमध्ये मिळत आहेत आणि प्रत्येक विषयात म्हणजे चारही जीएसचे आन्सर जे आहेत ते आपण चारही जीएसचे क्वेश्चन कशा प्रकारचे उत्तर लिहायला पाहिजेत प्रश्न आन्सर शीटमध्ये हे आपण इथे पाहणार आहोत। याच्यामधील आजचा जीएस सेकंड मधला इंटरनॅशनल रिलेशन या सब्जेक्ट मधला एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जो की करंट सध्या जो ट्रेंड चाललेला आहे इंडिया आणि EU बद्दल। EU म्हणजे काय तर युरोपियन युनियन। इंडिया आणि EU युरोपियन युनियनचं रिलेशन कशा प्रकारे ते डेव्हलप होत आहे त्यावरती हा प्रश्न आलेला आहे। नुकताच बघितलेला आहे की अमेरिकेने ज्या पद्धतीने भारतावरती टॅरिफ टाकलेला होता आणि त्याच्या अनुषंगाने भारत इतर पार्टनर किंवा इतर जे आपण म्हणू शकतो की देशांसोबत बायलॅटरल रिलेशन नव्याने करण्याची तयारीमध्ये आहे किंवा करत आहे हे सुद्धा आपण म्हणू शकतो। त्याचाच एक महत्त्वाचा आपण म्हणू शकतो की मुद्दा किंवा त्याचाच एक महत्त्वाचा अँगल म्हणजे इंडिया आणि युरोपियन युनियनमध्ये जे पद्धतीचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होते, ओके। या ट्रेडच्या अनुषंगाने बघतो की टॅरिफच्या अनुषंगाने भारत जो आहे तो वेगवेगळ्या देशांसोबत FTA करताना दिसत आहे, बायलॅटरल रिलेशन वाढवताना दिसत आहे, त्यावरती हा प्रश्न इथे आलेला आपल्याला दिसतो, राईट। घ्या, भारत EU व्यापार करार म्हणजे इंडिया EU ट्रेड डीलचे महत्त्व आणि भारताच्या व्यापारी धोरणावर होणाऱ्या त्याच्या परिणामाचे विश्लेषण करायचं आपल्याला। काय करायचं लक्षात घ्या, याचा जो परिणाम आहे कशावरती पहिले तुम्ही प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा, नेमका काय आहे भारत युरोपियन युनियन यांचा व्यापार करार, ओके राईट। याचं महत्त्व लिहायचं आपल्याला आणि भारताच्या व्यापारी धोरणावर त्याच्या परिणामांचा विचार करायचा आहे, विश्लेषण करायचं याचं। हे MPSC मेन्सला हा प्रश्न जो आहे तो GS सेकंड आणि थर्डमध्ये या पद्धतीचा विचारला जाऊ शकतो। व्यापारी धोरण किंवा ट्रेड याच्यामधील जर प्रश्न आला इकॉनॉमिक्सशी रिलेटेड GS थर्डमध्ये जाऊ शकतो किंवा IR मध्ये जर आलेला असेल इंडिया EU रिलेशन तो GS सेकंडमध्ये विचारला जाऊ शकतो। या अनुषंगाने आपल्याला याचं उत्तर बघायचं आहे, नेमकं याचं उत्तर जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे। याच्यामध्ये इनिशियली तुम्ही भारत आणि EU बद्दल जे इंट्रो आहे ते कशा पद्धतीने लिहू शकता। भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात प्रस्तावित मुक्त व्यापार करार FTA हा केवळ द्विपक्षीय म्हणजे जे बायलॅटरल म्हटलेले तुम्हाला द्विपक्षीय व्यापारापुरता मर्यादित नसून तो भारताच्या उदयोन्मुख, लक्षात घ्या, उदयोन्मुख भारताची जी भूमिका आहे आणि ज्या पद्धतीची भारताची आर्थिक भूमिका आहे या आर्थिक भूमिकेशी निगडीत आहे असं म्हटलं गेलेलं आहे, ओके। म्हणजे इंडिया EU युरोपियन युनियन, आता EU मध्ये लक्षात घ्या UK नाही, ओके। जेव्हा ब्रेक्झिट जेव्हा झालं होतं तेव्हा UK जो आहे तो EU मधून बाहेर पडलेला आपल्याला इथे आढळून येतो। मग UK सोबत सुद्धा भारताचा व्यापारी करार आहे, UK सोबत भारत सुद्धा FTA इथे करत आहे, राईट। मग ह्या अनुषंगाने आपण बघू शकतो की जागतिक पातळीवरती संरक्षणवाद असेल, पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन असेल, याच्यामधील जी इन्स्टॅबिलिटी दिसते, त्याच्यामध्ये जे भूराजकीय म्हणजे आपण म्हणू शकतो की जिओ पॉलिटिकल ज्या प्रकारचं डिस्टर्बन्सेस आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतं त्या दृष्टिकोनातून EU आणि भारतामधला जो करार आहे तो नक्कीच भारताला एक नवीन दिशा देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, ओके। भारत EU व्यापार करार हा भारतासाठी एक बाजार विस्तार, एक नवीन मार्केट ओपन करणार आहे। EUला सुद्धा भारताची एक नवीन मार्केट जे आहे, जेव्हा EU आणि इंडियामध्ये हे FTA होईल तेव्हा EU साठी सगळ्यात मोठी बाजारपेठ जी आहे ती भारत जी आहे ती ओपन होईल आणि भारतासाठी सुद्धा एक निर्यात भागीदार किंवा निर्यात पार्टनर म्हणून इथं EU युरोपियन युनियन इथे महत्त्वाचं होईल, ओके। या अनुषंगाने आपण इथे जो आहे ह्या इंट्रोमध्ये हे मुद्दे जे आहेत तिथे लिहू शकतो किंवा मांडू शकतो। यानंतर पुढे जाऊन आपण पाहू शकतो याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की व्यापारात मेन बॉडीमध्ये, ओके, मेन बॉडीमध्ये काय काय लिहायचं लक्षात घ्या। काही मुद्दे आपण आपल्याला अधोरेखित करायचे आहेत, जसं की आपण म्हणू शकतो की व्यापार वाढीची क्षमता,
व्यापार वाढीचे म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा इंडिया आणि EU मध्ये जेव्हा ॲग्रीमेंट होईल तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, या दोन्ही देशामधला व्यापार जो आहे तो नक्कीच इथं वाढलेला असेल, कारण हे FTA होते, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होतं इंडिया आणि EU मध्ये. ओके, EU हा भारताचा एक प्रमुख व्यापारी भागीदार असून औद्योगिक वस्तू, औषध निर्मिती, अभियांत्रिकी उत्पादने आणि सेवा क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध करून देतो. कुठला, या युरोपियन युनियनमधले जे कंट्री आहेत ते सगळे भारताचे जे आहेत ते इथं भागीदार होणार आहेत. या अगोदर सुद्धा जर बघितलं तर भारत औषधामध्ये, मेडिसिन्समध्ये असेल, अभियांत्रिकी उत्पादने असेल, सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये सेवा या EUच्या ज्या युरोपियन युनियन अंतर्गत ज्या देश आहेत त्यांना इथं प्रोव्हाइड करतो. याचा आपण बघू शकतो की प्रस्तावित जो करार आहे त्याच्यामुळे टेरिफ आणि नॉन टेरिफ ज्या प्रकारे अमेरिकेने भारतावरती 50% टॅरिफ आकारलेला आहे. ओके, हे अडथळे जे आहेत ते कमी होतील. भारताला एक अल्टरनेट इथे पार्टनर भेटण्यास मदत होईल. याच्यासोबतच आयात निर्यात प्रक्रिया हे जे आहे सुलभ होईल आणि भारताच्या निर्यातीला स्थिर आणि उच्च मूल्य बाजारपेठ जी आहे ती मिळेल. अशा पद्धतीने आपण फर्स्ट पॉईंट आपल्या मेन बॉडीमधला, ही काय आहे, मेन बॉडी. ओके, उत्तराचा मुख्य गाभा जो आहे त्याच्यामध्ये आपण इथे लिहू शकतो, मांडू शकतो. याच्यामध्ये दुसरा पॉईंट लिहू शकतो, गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती. ज्याप्रमाणे भारताने युरोपियन युनियनशी जर FTA केलं तर नक्कीच इथे काय होईल, इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये सुद्धा वाढेल, EU मध्ये सुद्धा वाढेल. आणि रोजगार निर्मिती, भारतामध्ये जो कामगार वर्ग आहे त्यांना एक रोजगार निर्मितीसाठी ओके इथं मोठ्या प्रमाणात संधी जे आहेत ते प्राप्त होताना आपल्याला दिसतील. इथे म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणावर थेट परकीय गुंतवणूक जी आहे, FDIचा फ्लो, ओके, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा जो फ्लो आहे तो भारतामध्ये येईल. ओके, त्याच्यामध्ये हा करार जो आहे तो तंत्रज्ञान हस्तांतरण असेल, हरित ऊर्जा, उत्पादन आणि डिजिटल क्षेत्रातील गुंतवणुकीला हा जो आहे तो गती देऊ शकतो. हा एक इथे महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आपण इथे आन्सरमध्ये मांडू शकतो. आणि या सर्व गोष्टीमुळे थोडक्यात रोजगार निर्मिती जी आहे ती सुद्धा इथे वाढू शकेल. याचा पुढचा जो पॉईंट आहे आपण इथे मेन्शन करू शकतो की सर्व्हिस आणि स्किल बेस्ड संधी आपल्याला इथे उपलब्ध होतील. ओके, सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा इथे संधी उपलब्ध होतील, स्किल बेस्ड होतील. म्हणजे विशेषतः IT मध्ये, आरोग्यामध्ये, अभियांत्रिकी व व्यावसायिक सेवामध्ये भारताला एक स्पर्धात्मक इथे लाभ असं म्हणता येईल. ओके, याच्यामध्ये आपण बघू शकतो की जे कुशल भारतीय म्हणजे स्किल लेबर आहेत, या स्किल लेबर किंवा त्या व्यावसायिकांना सुद्धा EU बाजारात काम करण्याचा अधिक संधी तिथे प्राप्त होईल जेव्हा भारत आणि EU मध्ये हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होईल. आणि भारताच्या सेवा ज्या, कारण भारत जर बघितलं आपण सेवा सेक्टरमध्ये भारत जो आहे मॅन्युफॅक्चरिंग स्किप केलेली आणि सेवा सेक्टरमध्ये ज्याने भारताने ज्या प्रकारे वर्चस्व आपल्याला प्राप्त केलेलं आहे किंवा पुढे गेलेलं आहे, या सेवा सेक्टरचा, सर्व्हिस सेक्टरचा सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणात तिथे सुद्धा फायदा होईल असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ होईल. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे भारताच्या व्यापारी धोरणावर परिणाम. नक्कीच एवढं झाल्याच्या नंतर भारताचा जो व्यापारी धोरण आहे, ओके, भारताची ट्रेड पॉलिसी आहे, कारण ही कशी होणार आहे, फ्री होणार आहे. म्हणजे EU आणि भारतामध्ये फ्री ट्रेड होणार आहे. याचा नक्कीच परिणाम जो भारताच्या व्यापाऱ्यांना होईल. याच्यासोबतच WTO संकट असेल, वाढता संरक्षणवाद असेल आणि प्रादेशिक व्यापार गटांच्या पार्श्वभूमीवर भारत EU करार भारताला जागतिक व्यापार व्यवस्थेत विश्वासार्ह आणि जबाबदार रिस्पॉन्सिबल भागीदार म्हणून इथे काय करेल, प्रस्थापित करेल. किती छान छान पॉईंट लिहिलेले आहेत बघा, लक्षात घ्या. ह्या पद्धतीचे पॉईंट्स आपल्या मेन्सच्या आन्सरमध्ये पाहिजेत, राईट. म्हणजे आपण वेगवेगळे अँगल इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा पद्धतीने EU आणि इंडियामध्ये जर हे FTA झालं तर कशा प्रकारच्या संधी निर्माण होतील. काही त्याच्यामध्ये आणखीन फॅक्ट बेस्ड सुद्धा तुम्ही तिथे टाकू शकता. ओके, तुम्हाला वाटलं की आणखीन काय फॅक्ट टाकायचे आहेत की किंवा काय आकडेवारी आहे ते सुद्धा तुम्ही तिथे लिहू शकता, राईट. आता इथे बघूयात कन्क्लुजन, म्हणजे निष्कर्ष आपल्याला कशा पद्धतीने इथे लिहायचा आहे. तर भारत आणि EU युरोपियन युनियनच्या बद्दल आपल्याला इथे निष्कर्ष लिहायचा आहे. कन्क्लूड, आन्सर कन्क्लूड कसं करायचं आहे, तर भारत EU व्यापार करार यशस्वीपणे अंमलास आल्यास तो भारताच्या निर्यात, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राला दीर्घकालीन बळ देईल. बरोबर आहे. तसेच संतुलित आर्थिक विकास, जागतिक मूल्य साखळीत समावेश आणि भारताच्या व्यापारी धोरणातील परिपक्वता अधोरेखित करणारा हा करार ठरेल. यामुळे भारतासाठी केवळ आर्थिक नव्हे तर हा स्ट्रॅटर्जिकली सुद्धा, धोरणात्मक दृष्ट्या सुद्धा हा करार जो आहे भारत EU यामधील जो करार आहे तो इथे महत्त्वाचा आहे, राईट. या पद्धतीने आपण जे आपलं कन्क्लुजन जे आहे तिथे अधोरेखित करू शकतो किंवा मांडू शकतो.
लक्षात घ्या, काही महत्त्वाचा आपण इंट्रो कशा पद्धतीने केलेला आहे. जो करंटमधला प्रश्न आहे, भारत आणि EU मधील जे FTA फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे ते पूर्णत्वाकडे इथे चाललेलं आहे आणि लवकरच हे ॲग्रीमेंट झाल्याच्या नंतर कशा प्रकारे भारताला आणि युरोपियन युनियनला याचा फायदा होऊ शकेल, कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये हा फायदा होऊ शकेल, हे आपण इथे इन डिटेल आपल्या उत्तरामध्ये मांडलेलं आहे. आणि याच्यासोबत निष्कर्षसुद्धा इन फ्युचर ज्या दृष्टिकोनातून बघितलं तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये भारत आणि EU कशा प्रकारे दीर्घकालीन एक विश्वासात्मक ह्या जागतिक मार्केटमध्ये आपलं स्थान तिथे बळकट करतील, अशा प्रकारचं कन्क्लुजन सुद्धा आपण इथे लिहिलेलं आहे. आणि हेच धोरण भारताचं 2047 जे भारताला विकसित राष्ट्र व्हायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे मदत करेल, अशा पद्धतीने सुद्धा आपण तिथे मांडू शकतो. ओके, आज आपण हा प्रश्न पाहिला आहे. याच्याबद्दल तुम्ही जर अधिक तुम्हाला काही लिहायचं असेल, काही मुद्दे टाकायचे असतील तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता की सर हे मुद्दे आपण ॲड करू शकतो का. ओके, याचं उत्तर मी तिथे देईल. आपण आजच्या ह्या क्वेश्चन आन्सर डेली आन्सर रायटिंगमध्ये इथेच थांबूयात. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट आन्सर सेशनमध्ये. थँक्यू.